Dear student, I am S. A. Patel sir from Govindrao Junior College, Chaldarji. In the previous lecture, we are going to see that is exercise 1.1. आपण गेल्या तासाला एक्सरसाइज 1.1 पाहत होतो. त्यामध्ये 3 एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहेत. 3 मधले जवळजवळ 15-20 एक्झाम्पल्स आपले झालेले आहेत एकूण. आता क्वेश्चन 4th आपण त्यातला बघूया. क्वेश्चन नंबर 4th. तर क्वेश्चन 4th असा आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग. क्वेश्चन 4th, express the following in the form of a plus ib. AB belongs to R. AB belongs to R. I equal to root of minus 1. Root minus 1. And state the values of a and b. State the values of a and b. पण इथे a plus ib म्हटले, तिथे a plus ib म्हणा किंवा a plus bi. दिलेले a plus bi च्या स्वरूपात व्यक्त करा दिलेला कॉम्प्लेक्स नंबर. त्यावरून a आणि b च्या किमती काढा. यातला पहिला एक्झाम्पल आपण बघूया. फर्स्ट एक्झाम्पल 1 plus 2i into minus 2 plus I. minus 2 plus I. तेव्हा इथं गुणाकार आहे. पहिल्यांदा दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरला आपण a plus bi equal to म्हणूया किंवा a plus ib. लेट a plus bi equal to bi किंवा ib दोन्हीचा अर्थ एकच आहे. a plus bi equal to 1 plus 2i into 2 plus I. तर हा गुणाकार करा. पहिल्या कंसाला दुसऱ्या कंसाला गुणायचा आहे. नेहमीप्रमाणे गुणाकार करायचा. पहिल्यांदा 1 ने मल्टिप्लाय केला तर इथे येईल आपल्याला 2 plus I. 1 into 2 1 into I. त्यानंतर 2i ने मल्टिप्लाय केला तर 2i into 2 that is 4i. 2i into I that is 2i square. सोडवा परत आहे. that is 2 1 plus 4i म्हणजे 5i आणि minus 2i square. आता i square ची व्हॅल्यू प्लस 2i square. i square ची व्हॅल्यू -1. -1 into 2 म्हणजे हे झालं -2. यात एक +2 -2 केला म्हणजे आपल्याला मिळालं that is equal to 5i. This is the value of a plus bi. a plus bi is equal to आपल्याला 5i मिळाला. इथं -2 असेल तर फक्त आपल्याला असं होईल इथं मायनस आहे पुस्तकामध्ये. तर इथं आपण -2 घेतला. सॉरी इथं -2 घेतलं तर -2 येईल. इथं -2 येईल. -2 प्लस i नंतर -4i इथं -4i नंतर +2i स्क्वेअर येईल. त्यामुळे थोडंसं चेंजेस होतील यामध्ये. परत इथं राईट साईडला काय काय होईल बघा. -2 मायनस i मायनस -2 हे -2 त्यानंतर i minus 4i that is -3i त्यानंतर 2i into i 2i स्क्वेअर म्हणजे -2 that is equal to -4 -3i. थोडंसं चेंजेस होतील त्याप्रमाणे -4 -3i. इथला साइन चेंज झाल्यामुळे आपल्याला हे चेंजेस झालेले. आणि देयरफॉर आता कंपेअर केला. कंपेअरिंग a equal to we get आपण कंपेअर केला तर रिअलला रिअल इक्वेट करायचं. दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर इक्वल असतील तर त्यातला रिअल पार्ट बरोबर रिअल पार्ट असतो आणि इमॅजिनरी पार्ट बरोबर इमॅजिनरी पार्ट असतो. म्हणजे a equal to -4 and b equal to -3. a equal to -4 b equal to -3. त्यानंतर आपण त्यातलं सेकंड एक्झाम्पल घेऊया. त्यातलं सेकंड एक्झाम्पल (1 plus I into 1 minus I raised to -1). आता हा जो पॉवर -1 आहे तो डिनॉमिनेटर घेतला की +1 होतो. म्हणजे हेच आपण असं म्हटलं लेट a plus bi equal to 1 plus I. हे मी लागली स्टेपला लिहून देतो. हे 1 minus I raised to -1 जे आहे ते आपण डिनॉमिनेटर मध्ये घेतलं तर 1 minus I. तर ज्या ज्या वेळेला डिनॉमिनेटर मध्ये मायनस येतं तर सर्वात पहिलं आपलं काम काय असेल तर डिनॉमिनेटर मधलं मायनस डिनॉमिनेटर मधला आय घालवायचा.
डिनॉमिनेटर मध्ये कोणत्याही परिस्थितीत आय ठेवायचा नाही. मग तो ते घालवण्यासाठी त्याच्या कॉन्ज्युगेट फॅक्टरनं मल्टिप्लाय करायचा. आता याचा कॉन्ज्युगेट फॅक्टर काय? 1 मायनस आय चा कॉन्ज्युगेट फॅक्टर येतो 1 प्लस आय. तर त्यांना मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय बोथ न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय 1 प्लस आय. तर देणार 1 प्लस आय इंटू 1 प्लस आय. तर 1 प्लस आय ब्रॅकेट स्क्वेअर येतो किंवा 1 प्लस आय इथे 1 मायनस आय इंटू 1 मायनस आय 1 प्लस आय. हा 1 प्लस आय 1 प्लस आय 1 प्लस आय ब्रॅकेट स्क्वेअर येतो. तो आपण असं लिहितो तो 1. आता मल्टिप्लाय काय करतो? आता 1 प्लस आय इथं आय इंटू 1 प्लस आय इंटू आय प्लस आय स्क्वेअर डिवाइड बाय. आता 1 मायनस आय 1 प्लस आय कॉन्ज्युगेट ए मायनस बी आणि ए प्लस बी हा गुणाकार आपल्याला माहिती आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होतो. ए स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 मायनस बी स्क्वेअर म्हणजे मायनस आय स्क्वेअर येतो. और दॅट इज इक्वल टू इथं आय स्क्वेअर चे व्हॅल्यू येते -1. हा -1 प्लस 1 कॅन्सल होईल म्हणजे न्यूमरेटर मध्ये राहील फक्त 2i. इथं 1 प्लस 2i मायनस 1 असं येतो डिवाइड बाय 1 आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 मायनस ऑफ मायनस दॅट इज प्लस 1. म्हणजे टोटली ही व्हॅल्यू आपल्याला असते इथं -1 होईल. ही +1 -1 कॅन्सल होईल दॅट इज इक्वल टू आपल्याला येतं a प्लस bi इज इक्वल टू 2i. आता डाव्या बाजूला रिअल पार्ट आहे पण उजव्या बाजूला रिअल पार्ट नाहीच आहे तर तो आपण 0 असं घ्यायचा. हेच मी आपण असं लिहू शकतो दॅट इज 0 प्लस 2i म्हणू शकतो अँड हेच a इक्वल टू 0 b इक्वल टू 2. a इक्वल टू 0 b इक्वल टू 2 असा कधी सोपे सोपे एक्झाम्पल्स यामध्ये केवळ गुणाकार डायरेक्ट असतो केवळ भागाकाराच्या स्वरूपात दिला असेल तर लक्षात ठेवायचं डिनॉमिनेटर मध्ये आय कोणत्याही परिस्थितीत ठेवायचा नाही. सर्वात पहिल्यांदा तो डिनॉमिनेटर मधला आय कॅन्सल करायचा. तो कॅन्सल करण्यासाठी त्याच्या कॉन्ज्युगेटनं मल्टिप्लाय करायचं म्हणजे ऑटोमॅटिकली तो कॅन्सल होईल. तर यानंतर यातलं थर्ड एक्झाम्पल I into 4 plus 3i divided by 1 minus i. इथं पण मगाच्या प्रमाणात डिनॉमिनेटर मध्ये 1 मायनस आहे तर डिनॉमिनेटरच्या कॉन्ज्युगेट फॅक्टरना अंशाला आणि छेदाला गुणून घ्यायचं. तर सर्वात पहिल्यांदा दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरला a प्लस bi असं म्हणा. लेट a प्लस bi इक्वल टू a plus bi equal to I into 4 plus 3i divided by 1 minus i. इथं पण मगाच्या प्रमाणे इथं जसं डिनॉमिनेटर मध्ये 1 मायनस आहे इथेही 1 मायनस आहे तो 1 मायनस आय घालवण्यासाठी त्याच्या कॉन्ज्युगेटला गुणून घ्या मल्टिप्लाइंग बाय 1 प्लस आय टू बोथ न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. तर तत्पूर्वी आपण इथं हे आय ला गुणून घ्या म्हणजे I into 4 that is 4i, I into 3i म्हणजे 3i square plus 3i square 3i square divided by 1 minus i. आता याच्या कॉन्ज्युगेट ला म्हटलं तर 1 plus i upon 1 plus i. 1 minus i चा कॉन्ज्युगेट फॅक्टर येतो 1 plus i तर 1 plus i ने आपण मल्टिप्लाय केलं. काय केलं बघा पहिल्यांदा i ने आत मल्टिप्लाय केलं 4i I into 3i 3i square डिवाइड बाय 1 मायनस आय त्याच्यावर. आता याच्या कॉन्ज्युगेटनं 1 प्लस आय अंशाला आणि छेदाला गुणून घेतलं. आता परत न्यूमरेटर मध्ये बघा हा 4i 3i स्क्वेअर म्हणजे -3. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 आहे. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 येते तर -1 into 3 that is -3 into 1 plus i डिवाइड बाय 1 plus i 1 minus i that is 1 minus i square. 1 चा स्क्वेअर मायनस i चा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर 1 येतो 1 स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर येतो तर 1 चा स्क्वेअर 1. तर हे हा गुणाकार परत करून घ्या न्यूमरेटर मध्ये हा गुणाकार तर 4i into 1 that is 4i 4i into i 4i square. त्यानंतर -3 into 1 -3 into i -3 डिवाइड बाय 1 माइनस आता आय स्क्वेअर ची व्हॅल्यू परत -1 मायनस मायनस प्लस और दॅट इज इथं बघा 4i minus 3i दॅट इज i 4i minus 3i दॅट इज i. त्यानंतर 4i स्क्वेअर म्हणजे इथं -4 -3 डिवाइड बाय 2 और दॅट इज वरती -4 -3 म्हणजे -7
प्लस आय डिवाइड बाय 2 -7 प्लस आय डिवाइड बाय 2. आता अंशामध्ये आहे, छेदामध्ये नाही, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. आता 2 जो आहे तो दोन्हीला सेपरेट घ्या. दॅट इज -7/2 प्लस 1/2 into I. This is the value of A plus BI, and hence A equal to -7/2, B equal to 1/2. A equal to -7/2, B equal to 1/2. कंपेअर केलं आपण, रिअलला रिअल इक्वेट केलं, यातला आयला कोएफिशियंट जो येतो, आयचा कोएफिशियंट जो इमॅजिनरीला इमॅजिनरी इक्वेट केलं. तर ती सोपे सोपे एक्झाम्पल्स याप्रमाणे असतात. फक्त यामध्ये लक्षात ठेवायचं, दिलेला संपूर्ण हा कॉम्प्लेक्स नंबर A प्लस BI च्या स्वरूपात व्यक्त करा. आता A प्लस BI म्हणजे फक्त अंशात आलं पाहिजे आहे, छेदात कुठेही आहे राहता कामा नये. जर असेल तर त्याच्या कॉन्ज्युगेटनं गुणायचं आणि तो आय कॅन्सल करण्याचा प्रयत्न करायचा. तर यानंतर यातला क्वेश्चन नंबर 4 पण होईल. सेम क्वेश्चन नंबर 4 आहे. फारता तुम्ही क्वेश्चन नंबर 4 सोडवू शकता. क्वेश्चन नंबर 4 इथं जसं अंशामध्ये गुणाकार होतं तसं छेदामध्ये क्वेश्चन नंबर 4 मी होमवर्कसाठी देतो तुम्हाला. क्वेश्चन नंबर 4 इथे येतो 2 प्लस आय डिवाइड बाय 3 मायनस आय इंटू 1 प्लस 2i. 1 प्लस 2i हे तुम्ही होमवर्कसाठी तुम्हाला दिलेलं आहे. यात पहिल्यांदा फक्त हा गुणाकार करून घ्या. पहिल्यांदा हा गुणाकार केल्यानंतर छेदामध्ये जो आयचं टर्म वगैरे येतं त्याचे कॉन्ज्युगेट संपूर्ण त्याच्या कॉन्ज्युगेटनं गुणून घ्यायचं अंशाला आणि छेदाला, आणि मग सेपरेट करायचं. रिअल आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट केले की आपल्याला A आणि B ची व्हॅल्यू भेटेल. याचा आन्सर मी तुम्हाला देतो. A equal to 3/10, B equal to -1/10. A equal to 3/10, B equal to -1/10. यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन 4 तुम्हाला होमवर्कसाठी दिलेले आहे. क्वेश्चन नंबर 5, 5th क्वेश्चन, 4th म्हणजे क्वेश्चन 4 मध्ये 5th क्वेश्चन. 1 plus I divided by 1 minus I ब्रॅकेट्स. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला 1 plus I divided by 1 minus I ब्रॅकेट्स कर या पद्धतीने दिलेलं आहे. सर्वात पहिल्यांदा A plus BI बरोबर म्हणा. लेट A plus BI is equal to, हे मी सेपरेट स्क्वेअर करतो. 1 plus I square divided by 1 minus I square, सेपरेट स्क्वेअर. A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर करून येतं A स्क्वेअर 1 प्लस दोन्हीचा गुणाकार त्याची दुप्पट 2i प्लस B स्क्वेअर म्हणजे I स्क्वेअर डिवाइड बाय 1 मायनस 2i दोन्हीचा गुणाकार त्याची दुप्पट दुसऱ्या पदाचा वर्ग मायनस I चा स्क्वेअर म्हणजे प्लस I स्क्वेअर. और दॅट इज 1 प्लस 2i मायनस 1 डिवाइड बाय 1 मायनस 2i मायनस 1. हे प्लस 1 मायनस 1 कॅन्सल होईल. इथेही प्लस 1 मायनस 1 कॅन्सल होईल. आता 2i डिवाइड बाय i दॅट इज मायनस 1. 2i ला 2i कॅन्सल होईल मायनस 1. हे a प्लस bi ची व्हॅल्यू आपल्याला येते मायनस 1. i डायरेक्टली कॅन्सल होतं. i ला कॅन्सल झालं, 2 ला 2 कॅन्सल झालं, मायनस 1 आलं. हे मायनस 1 मी असे म्हणू शकतो दॅट इज इक्वल टू -1 प्लस 0i. i चं टर्म नाही मिळालं तर नंतर i 0i आपण लिहू शकतो. एंड देयरफॉर A equal to, कंपेअरिंग केलं कोणतरी, A equal to -1, B equal to 0. काय काय केलं आपण, याचा स्क्वेअर केला, याचा स्क्वेअर केला, सेपरेट केला. तर I स्क्वेअर म्हणजे -1, इथं I स्क्वेअर बरोबर -1, हे +1 -1 +1 -1 कॅन्सल. 2i डिवाइड बाय -2i -1 -1 हे आपण -1 + 0i असं म्हणू शकतो. म्हणून A बरोबर रिअल पार्टला रिअल पार्ट, इमॅजिनरीला इमॅजिनरी पार्ट, B equal to 0. रिअल पार्ट नसेल तर रिअल पार्टची व्हॅल्यू 0 येईल. इमॅजिनरी पार्ट नसेल तर इमॅजिनरी पार्टची व्हॅल्यू 0 आहे. इथे इमॅजिनरी पार्ट नाही मिळत होता, फक्त रिअल होता, म्हणून इमॅजिनरी पार्टची व्हॅल्यू 0 आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन 6. Three plus 2i divided by 2 minus 5i plus 3 minus 2i divided by 2 plus 5i. अशा स्वरूपाचे एक्झाम्पल्स आपण 5वी 6वी 7वीला वगैरे सोडवलेत. 1/2 + 2/3
2/7 प्लस 8/9 लसागू घेऊन जसं सोडवतो तसंच इथेही सोडवायचं. इकडून इकडे मल्टिप्लाय करायचं, इकडून इकडे मल्टिप्लाय करायचं, दोन्हीचा गुणाकार डिनॉमिनेटर मध्ये. सर्वात पहिल्यांदा a प्लस बी आय इक्वल टू मला लेट a प्लस बी आय इज इक्वल टू 3 प्लस y डिवाइड बाय 2 माइनस 5y प्लस 3 माइनस 2y डिवाइड बाय 2 प्लस 5y. तर उजवी बाजू लसावी घेऊन सोडवायचे. लसावी म्हणजे तिरकस गुणाकाराप्रमाणे इकडून इकडे मल्टिप्लाय करा, इकडून इकडे मल्टिप्लाय करा. तर इथं आपल्याला येईल 3 प्लस 2y इंटू 2 प्लस 5y प्लस 3 माइनस 2y इंटू 2 माइनस 5y डिवाइड बाय डिनॉमिनेटरचं प्रोडक्ट आहे तसं दॅट इज 2 माइनस 5y इंटू 2 प्लस 5y 2 प्लस 5. तर सगळं प्रोडक्ट करा. न्यूमरेटर मध्ये पहिल्यांदा या दोन्हीचा प्रोडक्ट करा, या दोन्हीचा प्रोडक्ट करा. इथं a माइनस b a प्लस b हा फॉर्म्युला वापरा. तर इथं पहा हा प्रोडक्ट केला तर 3 into 2 6, 3 into 5y 15y, 2y into 2 4y, 2y into 5y 10y square. पहिल्यांदा 3 ने मल्टिप्लाय केलं, 3 2 6, 3 2 7, 3 5 15, 2 2 4, 2y into 5y 10y square. इथे तसंच 3 into 2 plus 6, 3 into minus 5 minus 15y. तर minus 2y into 2 minus 4y आणि minus minus plus 5 into 2 that is 10y square. डिवाइड बाय इथं a minus b आणि a plus b हा फॉर्म्युला वापरतात. a square minus b square. a square म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 minus 5i चा स्क्वेअर म्हणजे 25i स्क्वेअर 5i स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर 4, 5i चा स्क्वेअर 25i स्क्वेअर. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर या प्रमाणे फॉर्म्युला. then that is equal to इथं पहा आपण हे प्लस 15i मायनस 15i प्लस 4i मायनस 4i कॅन्सल होईल. त्यानंतर हे 6 प्लस 6 12, 6 प्लस 6 12. तर 10i स्क्वेअर म्हणजे मायनस 10 आणि इथं 10i स्क्वेअर म्हणजे मायनस 10. मायनस 10 मायनस 10 मायनस 20 मायनस 20. परत येतं पहा 6 प्लस 6 12. तर 10i स्क्वेअर म्हणजे मायनस 10, इथं 10i स्क्वेअर म्हणजे मायनस 10 मायनस 10 मायनस 10 मायनस 20 डिवाइड बाय 4. आता इथं 25i स्क्वेअर ची व्हॅल्यू मायनस 1 आहे, मायनस मायनस प्लस 4 प्लस 25 और दॅट इज हे आता आपल्याला मायनस 8 डिवाइड बाय 29. इथेही मगाच्या प्रमाणे आपल्याला रिअल पार्ट मिळाला, यात इमॅजिनरी पार्ट मिळत नाही. हे झालं आपल्याला a प्लस b ची व्हॅल्यू अँड हेन्स a इक्वल टू मायनस 8 बाय 29. आता इथं i चा टर्म नाही आहे उजव्या बाजूला म्हणून b ची व्हॅल्यू शोधायची. देयरफॉर b इक्वल टू 0. अगदी सोपे सोपे एक्झाम्पल्स आहेत. रिअल वेगळे करा, इमॅजिनरी करा. इथं इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स. रिअलला रिअल, इमॅजिनरीला इमॅजिनरी. इमॅजिनरी पार्ट उजव्या बाजूला नाहीच आहे त्यामुळे इथं b ची व्हॅल्यू 0 आहे. रिअल ची व्हॅल्यू आहे फक्त दॅट इज मायनस 8/29. याला आपल्याला क्वेश्चन नंबर 6. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7. फोर्थ मधील 7th क्वेश्चन. 1 plus I raised to minus 3. 1 plus I raised to minus 3. इथं बघा जरी आपल्याला हे न्यूमरेटर मध्ये वाटत असेल तर पॉवर मायनस 3 आहे त्यामुळे हे डिनॉमिनेटर मध्ये येते. त्यामुळे सुरुवात करताना लेट a plus bi is equal to डायरेक्टली तुम्ही 1 divided by 1 plus I ब्रॅकेट रेस टू 3. पॉवर मायनस 3 आहे तो पण पॉझिटिव्ह करून दिला पहिल्यांदाच. 1 डिवाइड बाय 1 प्लस आय ब्रॅकेट रेस टू 3. तर a प्लस b ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला वापरायचा. तर a प्लस b ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला काय पहा a प्लस b ब्रॅकेट क्यूब इज a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब. या फॉर्म्युल्याप्रमाणे
आपण यातला डिनॉमिनेटर मिळवला इज 1 डिवाइड बाय तर a क्यूब म्हणजे 1 क्यूब दॅट इज 1 प्लस 3a स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर इंटू b म्हणजे r तिथे a क्यूब म्हणजे 1 क्यूब दॅट इज 1 मी डायरेक्ट लिहिलेलं आहे खूप असं 1 क्यूब वगैरे लिहिलं तर गोंधळ होईल इथं पण तुम्ही डायरेक्ट 1 लिहिलं तर 1 चा स्क्वेअर 3a स्क्वेअर प्लस 3ab स्क्वेअर a म्हणजे 1 इंटू b स्क्वेअर म्हणजे i स्क्वेअर 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब म्हणजे i b क्यूब म्हणजे i और that is 1 divided by इथं 1 plus 3i इथं 3 into i 3i तर i स्क्वेअर व्हॅल्यू -1 into 3 -3 आणि i क्यूब म्हणजे i स्क्वेअर into i त्यातले i स्क्वेअर व्हॅल्यू -1 म्हणजे -1 into i that is मायनस आहे त्या i क्यूब व्हॅल्यू येते आपल्याला मायनस i क्यूब म्हणजे i स्क्वेअर into i त्यातले i स्क्वेअर व्हॅल्यू -1 आणि इंटू i इट इज मायनस आहे त्याप्रमाणे i क्यूब व्हॅल्यू आपण लिहिली तर मायनस आहे तर सिम्प्लिफाय करा किती येतं पहा दॅट इज इक्वल टू 1 डिवाइड बाय इथं 1 minus 3 that is -2 आणि 3i minus i that is +2i -2 +2i पहा काय दिसतं आपल्याला इथं डिनॉमिनेटर मध्ये i दिसतं डिनॉमिनेटर मध्ये i आणि आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये i ठेवून चालत नाही म्हणजे डिनॉमिनेटर मधला i घालवायचं असेल तर त्याच्या कॉन्जुगेटनं गुण आलं पाहिजे तर त्याच्या कॉन्जुगेटनं गुण आलं तर काय करायला पाहिजे that is equal to डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनं इथं गुणायचं then that is equal to याचा कॉन्जुगेट लिहित असताना i चं टर्म फक्त निगेटिव्ह करायचं बाकी काही नाही म्हणजे देणार -2 -2i डिवाइड बाय डिनॉमिनेटर -2 +2i into -2 -2i काय केलं बा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेट गुणला याचा कॉन्जुगेट मायनस प्लस फक्त मायनस इथे गुणला इथे गुणला then that is equal to -2 -2i इथं डिनॉमिनेटर a plus b a minus b that is a square -2 चा स्क्वेअर -b स्क्वेअर म्हणजे 2i चा स्क्वेअर म्हणजे इथं टोटली 4i स्क्वेअर 4i स्क्वेअर 2i चा स्क्वेअर 4i स्क्वेअर और that is -2 -2i divided by -2 चा स्क्वेअर 4 तर i स्क्वेअर व्हॅल्यू -1 मायनस प्लस 4 plus 4 or that is -2 -2i divided by 8 -2 तो इसे सेपरेट करा therefore a plus bi equal to हा 8 दोन्हीला द्यायचा पहिल्या टर्मला द्यायचा दुसऱ्या टर्मला द्यायचा -2/8 आणि इथं -2/8 म्हणजे हे इथं -1/4 इथं पण येतं -1/4 अशा पद्धतीने आपल्याला a plus bi ची व्हॅल्यू मिळाली त्यातला हा कॉम्प्लेक्स नंबर बरोबर हा कॉम्प्लेक्स नंबर आहे यातला रियल पार्ट बरोबर रियल पार्ट इमॅजिनरी पार्ट बरोबर इमॅजिनरी पार्ट therefore a equal to -1/4 b equal to -1 दोन्हीची व्हॅल्यू सेव्ह येतील आपल्याला a equal to -1/4 आणि b equal to -1 रिअलला रिअल इमॅजिनरीला इमॅजिनरी इक्वेट केलं आपल्याला या व्हॅल्यूज त्यानंतर आपण पाहूया क्वेश्चन नंबर 7 झाला क्वेश्चन नंबर 8 यातून 8 पर्यंत मी घेतो 9th 10th 11 यातलेच तुम्ही होमवर्क साठी घ्यायचे नंतर क्वेश्चन नंबर 8 ते घ्यायचे क्वेश्चन नंबर 8 क्वेश्चन नंबर 8 प्रत्येक एक्झाम्पल मध्ये थोडंफार वेगळेपणा आहे ते लक्षात ठेवलं आपल्याला काय करायचं नेमकं आपल्याला लक्षात ठेवलं गुणाकार बेरीज वजाबाकी भागाकार कसा करता भागाकार करता असताना लक्षात ठेवायचं नेहमी डिनॉमिनेटर मध्ये कुठेही आय राहणार नाही बाकी बेरीज नेहमीप्रमाणे रिअल मध्ये रिअल वजाबाकी बेरीज रिअल मध्ये रिअल मिळवायचं इमॅजिनरी मध्ये इमॅजिनरी मिळवायचं वजाबाकी सुद्धा रिअल मधून रिअल वजा करायचं इमॅजिनरी मधून इमॅजिनरी वजा करायचं गुणाकार नेहमीच्या गुणाकाराप्रमाणे करायचा भागाकारामध्ये फक्त डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनं गुणून डिनॉमिनेटर मधला आय घालवायचा आणि न्यूमरेटर मध्ये सेपरेट परत तो सेपरेट करायचा नंतर क्वेश्चन नंबर 8 2 plus root of -3 divided by 4 plus root of -3
थोडे थोडे वेगळेपणा आहे प्रत्येक एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिसेल. तर सर्वात पहिल्यांदा आपण दिलेल्या एक्झाम्पलला a प्लस बी आहे असं म्हणूया. a प्लस बी आहे इक्वल टू 2 मायनस रूट 3 डिवाइड बाय 4 प्लस मायनस रूट ऑफ मायनस 3 लेट a प्लस बी आहे इक्वल टू 2 प्लस रूट ऑफ मायनस 3 डिवाइड बाय 4 प्लस रूट ऑफ मायनस 3. तुम्हाला इथे दिसेल यामध्ये एक्झाम्पल मध्ये कुठे आयच दिसत नाही उजव्या बाजूला, तर ते आय आहे पण इनडायरेक्टली दिलेलं आहे तुम्हाला. तर यातला हा रूट मधला जो मायनस आहे त्या -1 बद्दल मी आय स्क्वेअर ठेवतो. -1 बद्दल आय स्क्वेअर म्हणजे इथे किती येणार आहे आपण 2 प्लस मी असे लिहू शकतो 3 आय स्क्वेअर डिवाइड बाय 4 प्लस 3 आय स्क्वेअर. -1 बद्दल मी आय स्क्वेअर ठेवला. आय स्क्वेअर बरोबर -1 आहे. आय स्क्वेअर बरोबर -1 ठेवतो. then that is 2 plus root 3 I square चा स्क्वेअर रूट निघतं I डिवाइड बाय 4 प्लस रूट 3 into I. हे आता आपल्या नेहमीचे एक्झाम्पल प्रमाणे मिळालं मगाच्या प्रमाणेच. आता डिनॉमिनेटर मध्ये आहे, न्यूमरेटर मध्ये पण आहे पण डिनॉमिनेटर मध्ये पण आहे. न्यूमरेटर मध्ये आहे असेल तर चालतं पण डिनॉमिनेटर मध्ये आहे असेल तर चालणार नाही. पण डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेट मध्ये पण आहे. तर डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट 4 प्लस रूट 3 I चा कॉन्जुगेट येतो 4 मायनस रूट 3 आहे. त्यांना न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. and that is 2 plus root 3i into याचा कॉन्जुगेट 4 minus root 3i divided by 4 plus root 3i into 4 minus root 3i. डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटला अंशाला आणि छेदाला बदलायचं. that is a plus b. न्यूमरेटरचा गुणाकार नेहमीप्रमाणे करायचा. 2 into 4 8 2 into minus root 3 is minus 2 root 3i. Then the 4 into root 3 that is plus 4 root 3i. 4 root 3i. And the root 3 into root 3i that is 3i square plus into minus minus 3i square. Divide by एका कंसात दुसऱ्या कंसाला नेहमी जसं आपण म्हणतो त्याप्रमाणे गुणाकार. पहिल्यांदा 2 into 4 8 2 into minus root 3 minus 2 root 3i 4 into root 3i is plus 4 root 3i plus minus minus root 3 3 I into I square 3i square. तर डिनॉमिनेटर मध्ये a plus b आणि a minus b तर a square minus b square that is 4 चा स्क्वेअर 16 minus 4 चा स्क्वेअर 16 minus b square म्हणजे 3i square root 3 चा स्क्वेअर 3i square. or that is इथं पहा ही 3i square म्हणजे i square म्हणजे -1 minus मायनस प्लस 3 होतं. हे 8 प्लस 3 11 आहे. मी डायरेक्ट लिहिलंय तर लक्षात घ्या. तर हा 3i स्क्वेअर i स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 into -3 प्लस 3 प्लस 8 11. रिअल मध्ये रिअल मिळवायचं, इमॅजिनरीला इमॅजिनरी. आता 4 रूट 3i मधून 2 रूट 3i गेलं तर आता प्लस 2 रूट 3 डिवाइड बाय 16. हे i स्क्वेअर ची -1 मायनस मायनस प्लस 3 16 प्लस 3. or that is हेच आपण हा जो डिनॉमिनेटर आहे 16 प्लस 3 म्हणजे 19 तो न्यूमरेटरच्या दोन्ही टर्मला दिला तर मी याला असं म्हणता येईल 11 डिवाइड बाय 19 प्लस 2 रूट 3 डिवाइड बाय 19 ही व्हॅल्यू a प्लस b आहे. आता आपल्याला जसं पाहिजे त्या स्वरूपात मिळालं a प्लस b च्या स्वरूपात मिळालं. आता रिअलला रिअल मिळवा, इमॅजिनरीला इमॅजिनरी मिळवा. and hence a equal to 11 डिवाइड बाय 19 b equal to 2 root 3 divided by 19. याप्रमाणे आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यूज काढा. असा एक प्रश्न नेहमी जनरली परीक्षेला विचारला जातो, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ a and b. असे एक्झाम्पल्स वेगवेगळे एक्झाम्पल्स तुम्हाला यामध्ये दिलेले असतील त्याप्रमाणे ते एक्झाम्पल सॉल्व्ह करा. महत्त्वाचं लक्षात ठेवायचं गुणाकार नेहमीप्रमाणे करायचं. बेरीज करताना रिअल मध्ये रिअल वजाबाकी इमॅजिनरी मध्ये इमॅजिनरी वजाबाकी पण रिअल मधून रिअल वजा इमॅजिनरी मधून इमॅजिनरी वजा करायचं. फक्त भागाकारच्या स्वरूपात असेल तर डिनॉमिनेटर मध्ये आय ठेवायचं नाही, तो घालवण्यासाठी त्याच्या कॉन्जुगेटला गुणायचं आणि मग सोडवायचं नेहमीप्रमाणे. बाकीचा भाग नेहमीप्रमाणे सोडवायचं. शेवटच्या भागाला डिनॉमिनेटर असेल तर तो रिअलला वेगळा द्यायचा, इमॅजिनरीला वेगळं द्यायचं आणि मग रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट याची आपल्याला व्हॅल्यू लिहिता येईल. इथपर्यंत पण 8 त्यातले चौथ्यामधील 8 एक्झाम्पल्स आपण जवळजवळ घेतले. 9 10 11 एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्क साठी दिलेले आहेत. यात एकूण 11 एक्झाम्पल्स आहेत. 9 10 11 क्वेश्चन 4th मध्ये 9 10 11 एक्झाम्पल्स तुम्ही घरी सोडवायचं आहे.
त्यानंतर आपण यातला 5वा प्रश्न करूया. हा झाला क्वेश्चन 4 संपला आपला. तर क्वेश्चन 5. Question number 5. Show that -1 plus √3 into I bracket cube is a real number. जे सोपे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला होमवर्क साठी बरेचसे दिलेले आहेत त्यामध्ये ते तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. 5वा एक्झाम्पल आपल्याला हा पार्ट काय दाखवायचा, रिअल दाखवायचा. सोडूया आपण काय काय बघूया. आपण आपल्याला दिलेला आहे a -1 plus √3 into I bracket is equal to. हा विस्तार करा आणि थोडक्यात हे दाखवलं काय पाहिजे, हे विस्तार करायचा. विस्तार केल्यानंतर येणारी व्हॅल्यू ही रिअल येते, त्यात कुठेही आय राहत नाही हे आपल्याला दाखवायचं. रिअल नंबर येतं दाखवायचं. तर त्यासाठी a + b ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला वापरा. तर a + b ब्रॅकेट क्यूब पहिल्यांदा a क्यूब -1/3 प्लस 3a² म्हणजे -1 चा स्क्वेअर b म्हणजे √3 आहे प्लस 3ab². a आहे तर घ्या b² म्हणजे √3 i चा स्क्वेअर म्हणजे 3i² आणि प्लस b³ जे √3i³ कुठला आपला फॉर्म्युला वापरला a + b ब्रॅकेट क्यूब is equal to a³ plus 3a²b plus 3ab² plus b³ हा फॉर्म्युला आपण वापरला. या फॉर्म्युला प्रमाणे आपण दिलेले आहे. त्यात आता -1/3 हा आपल्याला मायनस इथं -1 चा स्क्वेअर प्लस 1 1 × 3 3 3 × √3 म्हणजे 3√3i. परत आता -1 चा स्क्वेअर प्लस 1 1 × 3 3 3 × √3 √3i. इथं i² ची व्हॅल्यू -1 -1 × 3 म्हणजे -3 -1 गुणाकार प्लस 3 3 × 3 that is 9. परत एकदा पहा i² ची व्हॅल्यू -1 म्हणजे याला -3 -3 × -1 प्लस 3 3 × 3 9 प्लस. आता इथं प्लस आणि मायनस येतं पहा. इथं आपण असं लिहू शकतो पहा. ओके ठीक आहे. प्लस √3 चा क्यूब √3 चा क्यूब √3 × √3 × √3 त्यातला √3 चा स्क्वेअर 3 × √3 हे 3√3. तर i³ कसं लिहिणार आपल्याला i³ म्हणजे i² × i. इथे फार मी पुढे लिहितो i³ ची व्हॅल्यू आपल्याला i² × i लिहायचं. आता i² ची व्हॅल्यू -1 म्हणजे थोडक्यात मायनस आहे म्हणून ही टर्म आपल्याला प्लस मायनस. इथं फक्त प्लस मायनस या कारणासाठी i³ ची व्हॅल्यू आपण -1 लिहिले मायनस डिवाइड बाय हे आहे तसे देन दॅट इज इक्वल टू. बघा काय होतं आपल्याला हा जो प्लस 3√3 आहे आणि हा -3√3 आहे कॅन्सल होईल. काय करायला पाहिजे आपल्याला 9 - 1 दॅट इज इक्वल टू 8. तर 8 मध्ये कुठेही i शिल्लक राहिली नाही. इट इज रिअल पार्ट अँड हेन्स इज अ रिअल पार्ट अँड देयरफॉर which is a real part. याला आपला क्वेश्चन नंबर 5. याचप्रमाणे क्वेश्चन नंबर 6 परत तुम्हाला मी होमवर्क साठी दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 6 सोपा आहे, सोडवायचा आहे तुम्ही. त्यानंतर आपण पाहूया क्वेश्चन नंबर 7. बुक्स घ्या घेतलेले असते सर. बुक्स मधून क्वेश्चन नंबर 6 घ्या. तो क्वेश्चन नंबर 6 सोडवा. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 1 किंवा 2 मार्काला काही वेळा 3 मार्काचा प्रश्न विचारला जातो. तो व्यवस्थित करून ठेवा. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन 7. इव्हॅल्युएट द फॉलोइंग. त्यात एकूण
8 एक्झाम्पल आहे. त्यातलं पहिलं एक्झाम्पल फर्स्ट, फक्त व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला आय रेस टू 35. आय रेस टू 35. दुसरी व्हॅल्यू आहे आय रेस टू 888. तिसरं घेऊ आपण आय रेस टू 93. चौथी व्हॅल्यू आहे आय रेस टू 116. ओके, राहिलेली आपण नंतर बघूया. आय रेस टू 116. एक एक आपण एक्झाम्पल घ्या. आय रेस टू 35. पण आयची पॉवर काही असते ते इव्हन च्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करायचा. इव्हन इंटू काय लिहिता येईल ते आपण या पद्धतीने मांडूया. तर आपल्याला हे असं लिहायचं पहा, आय रेस टू 35 मी इज इक्वल टू आय रेस टू 34 इंटू आय. 34 प्लस 1 दॅट इज 35. इथं 1 आणि ह्या 35 झालं. आता 34 स्क्वेअरच्या स्वरूपात मांडायचं आहे. तर तुम्ही असं म्हणू शकतो आय स्क्वेअर 34 ला 2 ने भागा फक्त. इथे 17 घातांकाचा गुणा करतो. 2 गुणिले 17 17 गुणिले 34 इंटू आय. तर आय स्क्वेअरच्या स्वरूपात का म्हणलं, कारण आपल्याला आय स्क्वेअरची व्हॅल्यू माहित आहे. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. तर इथे येईल -1 रेस टू 27 इंटू आय. तर वजा 1 चा 17 वेळा गुणा करायला म्हणजे वजा 1 करा. म्हणजे वजा इंटू आय दॅट इज मायनस. व्हेरी सिंपल. या आयची पॉवर कोणती असू दे त्याचे 4च व्हॅल्यू येऊ शकतात. एक तर प्लस आय, मायनस आय, +1 किंवा -1. याच्या व्यतिरिक्त आयच्या पॉवरची कुठली व्हॅल्यू येऊ शकत नाही. प्लस आय, मायनस आय, +1 आणि -1. त्यातली पहिली व्हॅल्यू आपण बघितली -1 आली, मायनस आय आलेली आहे. तर दुसरा आपण सॉल्व्ह करूया. इज इक्वल टू ऑलरेडी हे इव्हन पॉवर मध्येच आहे, समसंख्येच्या पॉवर मध्ये दिलेलं आहे. तर डायरेक्ट आय स्क्वेअरच्या स्वरूपात म्हणा. मला आय स्क्वेअर रेस टू आता 888 ला 2 ने बघा. बेचौकाट 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 2 4 8 2 4 8 2 4 8. तर आय स्क्वेअर व्हॅल्यू -1 रेस टू 4 4 4. तर 4 4 4 इव्हन वेळा पॉवर असेल तर -1 चा इव्हन पॉवर म्हणजे आपल्याला +1 येतो आणि -1 चा ऑड पॉवर म्हणजे -1 येतो. -1 चा बघा -1 2 वेळा गुणा करायचं +1 होतो. तिसऱ्यांदा परत मायनस होतो, चौथ्यांदा प्लस होतो, पाचव्यांदा मायनस होतो, सहाव्यांदा परत प्लस होतो. म्हणजे इव्हन पॉवर आले की -1 ची इव्हन पॉवर दॅट इज +1. मायनस आला की +1 आला. यानंतर आपण तिसरा घेऊया. इथं परत मला ऑड दिले तुम्हाला 93. परत ऑड दिले. 93 ची फोड कशी करायची पण 92 आणि 1 या पद्धतीने. हे आपल्याला असले तर आय रेस टू 92 इंटू आय. 93 92 +1. तर यातला जो 92 आहे तो आपण आय स्क्वेअरच्या स्वरूपात म्हणा. आय स्क्वेअर इंटू आता बेचौक 8 दोन भागा 1 राहिला 2 सत्ता 12 2 4 जा 8 रिमेनिंग 1 2 6 जा 12 इंटू आय. दॅट इज आय स्क्वेअर म्हणजे -1 रेस टू 46 इंटू आय. तर -1 चा इव्हन पॉवर आहे 46. तर हा +1 येईल. +1 इंटू आय म्हणजे आय. बघा इथं -1 आलं, इथं मायनस आय आलं, इथं +1 आलं, इथं परत प्लस आय आला. ही व्हॅल्यू बघूया आपण काय दॅट इज इक्वल टू. आता याप्रमाणे एकदा तुम्हाला कळालं असेल तर याप्रमाणे आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज काढता येतात. इथं आय रेस टू 116 इव्हन आहेच ऑलरेडी दिलंय, त्यामुळे डायरेक्ट स्क्वेअरच्या स्वरूपात म्हणून द्यायचं. आय स्क्वेअर रेस टू आता कसं लिहायचं बाबा, वरचा खाता किती येणार, भागाकार करायचा, 2 भागायचं. 2 पंचे 10 1 राहिलं 2 8 16. बघा गुणाकार करून 2 8 16 2 पंचे 10 आणि 1 11 दॅट इज इक्वल टू आता -1 रेस टू 58 मायनसची पॉवर +1 इथे परत +1. काही वेळा समजा इथं पॉवर जर समजा ऑड असेल तरी -1 रेस टू ऑड म्हणजे -1 सुद्धा येऊ शकते. इथं 1 आल्यामुळे इथं -1 यायला पाहिजे असं काही नाही. +1 येऊ शकतं -1 म्हणजे 4च व्हॅल्यू येऊ शकतात. -1 +1 -i +i या 4 पेक्षा आयच्या पॉवरची कुठली व्हॅल्यू येऊ शकत नाही. त्यानंतर आपण यातला बघा नंबर 5 तुम्ही सोडवायचं तर 403 आय रेस टू 403 तुम्ही सोडवायचं होमवर्क. 5th परत आपण एक्झाम्पल घेऊया. 5th एक्झाम्पल आहे आय रेस टू 403. 6th एक्झाम्पल आहे 1 डिवाइड बाय
I raised to 58. 7th example आहे I raised to minus 888. पहा थोडंसं फक्त I raised to minus 888 थोडंसं बदल केलाय. 8th एक्झाम्पल आपण नंतर घेऊ. यातलं 6th एक्झाम्पल तुम्ही सोडवा. 7th मी घेतो पहिल्यांदा. तर 7th एक्झाम्पलला काय करणार पहा 1 डिवाइड बाय इथे I स्क्वेअर लिहायचं पहिल्यांदा I स्क्वेअर तर रेस टू 58 म्हणजे इथे आपल्याला 29 29 दोन्ही 58 हे आपण दॅट इज 1 डिवाइड बाय I स्क्वेअर म्हणजे -1 रेस टू 29 -1 रेस टू 29 म्हणजे -1 म्हणून इथे -1 डिवाइड बाय -1 दॅट इज -1. तर इथे पॉवर पहिल्यांदा निगेटिव्ह मध्ये दिलेला आहे -888 तो पॉझिटिव्ह करून घ्या 1 डिवाइड बाय I रेस टू 888. आता समजा इथं डिनॉमिनेटर मध्ये चुकून जर I आलं असतं तर परत आणि त्याच्या कॉन्जुगेट म्हणून घ्यायचं किंवा I मायनस आहे ना पुन्हा किंवा I नको चालतं त्याला. आता इथं 1 डिवाइड बाय I स्क्वेअर रेस टू 444 दिस 1 डिवाइड बाय I स्क्वेअर म्हणजे -1 रेस टू 444. तर वजा 1 चा समवेळा गुणाकार आहे म्हणजे अधिक 1 येणार म्हणजे -1/1 दॅट इज 1 जी की व्हॅल्यू आली आपल्याला 1. या पद्धतीने आपण यातलं 7वं एक्झाम्पल पाहिलं. आता आपण 8वं एक्झाम्पल बघूया. 8व्या एक्झाम्पल मध्ये हे सगळ्यांचं एकत्रीकरण केलंय बाकी काय वेगळं केलेलं नाही. यातलं क्वेश्चन 7 मधील 8th एक्झाम्पल 7th मधील 8th एक्झाम्पल find the values of म्हटले I raised to 30 plus I raised to 40 plus I raised to 50 plus I raised to 60 याची व्हॅल्यू आपल्याला विचारली. सगळ्यांची बेरीज एकत्रित आपल्याला विचारलेलं आहे दॅट इज इक्वल टू. तर सर्व पहिल्यांदा आपण 20 30 40 50 30 40 50 60 हे सर्व इव्हनच आहे त्यामुळे डायरेक्ट स्क्वेअरच्या स्वरूपात आपण मांडा. पहिले I स्क्वेअर रेस टू 15 दूसरा येईल I स्क्वेअर रेस टू 20 तिसरा येईल I स्क्वेअर रेस टू 25 25 2 50 20 40 या पद्धतीने लास्ट येईल I स्क्वेअर रेस टू 30 2 गुणिले 30 7 त्या पद्धतीने घाताच्या जागा आता I स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 रेस टू 15 प्लस -1 रेस टू 20 प्लस -1 रेस टू 25 प्लस -1 रेस टू 30. तर वजा 1 चा विषमवेळा घातांक असेल तर वजा 1 येते आणि वजा 1 चा समवेळा घातांक असेल तर अधिक 1 येते. तर वजा 1 चा विषमवेळा घातांक म्हणजे वजा 1 वजा 1 चा समवेळा घातांक अधिक 1 हे परत वजा 1 आणि हे परत आपल्याला अधिक 1 हे सर्व कॅन्सल होईल दॅट इज इक्वल टू 0. हे सर्व आपल्याला कॅन्सल झालेले असतील +1 -1 -1 +1 कॅन्सल होते 0. इथं आपला क्वेश्चन नंबर 7 झालेला आहे क्वेश्चन नंबर 7. त्यानंतर सेम या आयच्या पॉवरचे सारखेच एक्झाम्पल्स तुम्हाला क्वेश्चन नंबर 8 पासून 14 पर्यंत मिळतील. क्वेश्चन नंबर 8 पासून 14 ते परत तुम्हाला होमवर्क साठी दिलेले आहेत. सोपे एक्झाम्पल्स आहेत तुम्ही सोडवायचे घरी. क्वेश्चन नंबर 8 to 14 तुम्ही सोडवायचे. आता त्यानंतर मी पाहतो क्वेश्चन नंबर 15 क्वेश्चन नंबर 15 8 to 14 मध्ये सर्व आयच्या पॉवरच्या स्वरूपात दिलेले आहेत एक्झाम्पल्स आणि आयचे पॉवर दिले असेल तर I स्क्वेअरच्या स्वरूपात मांडायचं तुम्हाला. फक्त ऑड असेल तर इव्हन मध्ये कन्वर्ट करून इंटू I असं लिहायचं आणि मग इव्हन ची पॉवर जी असेल ते I स्क्वेअर रेस टू वगैरे स्वरूपात मांडायचं. क्वेश्चन नंबर 15 8 to 14 होमवर्क. आज होमवर्क साठी मी तुम्हाला दिलेलं आहे 8 to 14 होमवर्क दिले याच्या पुढे पण होमवर्क दिले तेवढं करायचं होमवर्क सर्वांनी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15 क्वेश्चन 15 prove that 1 plus I raised to 4 into 1 plus 1 upon I raised to 4 is equal to 60. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. याच्यानंतरचा एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 16 तेही परत तुम्हाला होमवर्क साठी आहे. हे राहिलेले एक्झाम्पल 17 पासून पुढचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट वेळेला बघूया. पण पहिल्यांदा हे पहा क्वेश्चन नंबर 15 मधला LHS आहे. LHS शिकवा
1 plus I raised to 4 into 1 plus I raised to 4 आणि हे आपण त्याच्यात 1 plus I bracket raised to 4 1 plus I bracket raised to 4 divided by 1 plus 1 upon I raised to 4 so 1 plus I raised to 4 1 plus 1 upon I raised to 4 bracket raised to 4 घ्या. आता मी तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा डिनॉमिनेटर मध्ये I कधीही ठेवायचं नाही तर हा I ठरवला नेहमी I तसे तो 1 plus I raised to 4 into इथं मी असं लिहितो 1 प्लस आता हा I बनवण्यासाठी I ने परत गुणा I ने गुणा किंवा मायनस I ने गुणा I ने गुणलं तरी पण चालतं तर इथं I किंवा आपण मायनस I ने गुणलं तर इथे मायनस I डिवाइड बाय इथे येणार मायनस I स्क्वेअर मायनस I रेस टू 4 काय केलं पहा हा I हलवायचा मला तर त्याचा कॉन्जुगेट मायनस I ने गुणलं मायनस I स्क्वेअर इथे पण मायनस I and that is इथे 1 plus I raised to 4 into 1 आता I स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 -1 प्लस 1 हे प्लस झालं आणि वरती मायनस म्हणजे मायनस आहे 1 मायनस I raised to 4 बघा परत एकदा बघा ह्या I स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 मायनस प्लस 1 हा प्लस 1 झाला वरती मायनस आहे म्हणून -1 मायनस I तर हे दोन ब्रॅकेट मध्ये पॉवर सारखी आहे दोन्हीची तर दोन्ही एकत्र तुम्हाला लिहिता येतात and that is equal to मला हे असं म्हणता येईल 1 plus I into 1 minus I bracket raised to 4 पण A चा m घात आणि B चा पण m घात असेल तर AB चा m घात लिहिता येईल AB चा m एकत्रित एकदम लिहिलं आणि हे तर आपण बघितलं A plus B A minus B प्रमाण काय ना A अधिक B A वजा B A वर्ग वजा B 1 minus I स्क्वेअर raised to 4 A plus B आणि हा त्याचा कॉन्जुगेट आहे A minus B तर A plus B into A minus B A square minus B square A square म्हणजे 1 square और that is 1 square म्हणजे 1 आता I square ची व्हॅल्यू -1 -1 प्लस 1 म्हणजे 1 plus 1 raised to 4 तर 2 raised to 4 that is equal to 16 that is LHS परत एकदा पहा LHS घेतला डिनॉमिनेटर मधला I घालण्यासाठी त्याच्या कॉन्जुगेट ने गुणलं -I डिवाइड बाय -I ने गुणलं तर -I स्क्वेअर हे -I स्क्वेअर ची व्हॅल्यू येते +1 ते प्लस आणि हे मायनस म्हणजे टोटली -I रेस टू 4 दोन्हीचा पॉवर सारखे आहे त्यामुळे एकाच कंसात घेतला आणि रेस टू 4 लिहिलं हा A plus B A minus B प्रमाणे A square minus B square लिहिलं रेस टू 4 A square 1 चा स्क्वेअर 1 B square I square ची व्हॅल्यू -1 प्लस 1 1 plus 1 2 रेस टू 4 म्हणजे 16 दॅट इज RHS इथं आपण हे क्वेश्चन नंबर 15 बघितलेला आहे क्वेश्चन नंबर 16 परत तुम्हाला होमवर्क साठी दिलेला आहे क्वेश्चन नंबर 17 पासूनचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट पिरियडला पाहू